नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे. हळदी कुंकाच्या वाणासाठी आपण आज कॅन्डल होल्डर बनवणार आहोत. हे कॅन्डल कसं बनवायचं ते आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये नक्कीच मला तुम्हाला अजून काय प्रकार पाहायला आवडतील हे नक्कीच सांगा. अगदी थोड्या वेळात होणारा, पटकन होणारा आणि यूजफुल असा आपण हे वाण बनवतोय. हे तुम्ही दिवाळीला सुद्धा सेम असंच करू शकता. यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. मी इथं काही पॉम घेतलेत आहे वुलनचे, कलरफुल घेतले. ते तुम्ही कोणत्याही आवडीनुसार, तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर तुम्ही घेऊ शकता. मी इथं हे घेतलेत आहे. थोडेसे मोती घेतले. ते तुम्ही इथं डेकोरेशनसाठी काही काचा वगैरे काही वापरू शकता, जे की मिरर वगैरे असतात ते. हे कॅन्डल होल्डर आहे, जे की आपलं कॅन्डल ज्यावेळेस बनवून होतं त्यावेळेस आपण याच्यात ठेवतो साईजनुसार. आता हे मी घरी बनवलेलं आहे, माझं वेगळं आहे. ह्या साईजचं भेटलं तर ह्या साईजचं तुम्ही यूज करू शकता. त्यामुळं हे कॅन्डल होल्डर आहे. ते मोती आहे. हे मी कर्कटक घेतलेलं आहे सर्कल बनवायला. स्केल आहे मेजरमेंटसाठी. आणि पुन्हा एकदा आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे, जो की कडकमधला कॅनव्हास आहे तो. अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य राहील. साहित्य खूप कमी आहे. आणि अजून एक ॲड करते याच्यामध्ये, ग्ल्यू गन नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचा ग्ल्यू वापरला तरी चालतो. मी B600वाला किंवा 700वाला ग्ल्यू वापरणार आहे. हा आपण ग्ल्यू यूज करणार आहोत. B600 किंवा 700 असं दोन्हीपैकी कोणताही ग्ल्यू चालतो. आता सगळ्यात आधी काय करते, मी कर्कटकच्या साह्याने सर्कल करून घ्यायचं आहे. मला सर्कल, ट्रायंगल कोणत्याही शेपमध्ये करून घ्या. मी 2 इंचापर्यंतचं मेजरमेंट घेते, कारण की जास्त मोठं नाही करायचं आपल्याला. टीच्या बाजूनी करायच्यात काही गोष्टी, त्या आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. तर सर्वात आधी मी सर्कल कट करून घेते. मला 3-3.5 ओके वाटते. थोडंसं कसं मोठं घ्यावं. ओके झाले. 3.5 मीटरवाला आपण कट करणार आहे. आता याला कट करून घ्यायचं आहे. सर्कल करून घेतलं आहे आपण. आता गनग्लू हीट करून घेऊ आपण. या ठिकाणी मी गनग्लू हीट करून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला स्टिक करायचं आहे. हे आपण कॅन्डल होल्डर घेतलेलं आहे ना, ते या ठिकाणी कॅन्डल होल्डर व्यवस्थित स्टिक करून घेते मी. तुम्हाला याच्या इथं काही लावायची गरज नाही. तुम्ही म्हणसान कॅनव्हासच का, त्या जागी तुम्ही पुठ्ठा जरी यूज केला ना तरी चालतो, छान पण दिसेल. आणि आता हे जे आहे ना साईडला आपल्याला लावून घ्यायचे. हे पॉम आहे ना, हे इथं लावून घ्यायचे ते आपल्याला सगळे. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही हेही यूज करू शकतात, किंवा फेविक्विक जे भेटतं ते पण यूज केलं तरी चालेल. व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे. झालं. वाणासाठी खूप छान आहे, यूज पण होणार आहे. हेच कॅन्डल इथं असं लावलं तरी खूप छान दिसतात. याच्यावरती काय करायचं, डेकोरेशनसाठी आता आपल्याला मोती लावून घेऊ.
तुम्ही मिरर वगैरे पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला काय लावायचं आहे ते. तुम्ही असे साईडला सुद्धा लावू शकता. साईडला पण लावू शकता, साईडला पण ते छान दिसतात, असं काही नाही. पण तुम्हाला कसं डेकोरेशनला आवडतंय त्यानुसार तुम्ही लावा. असं साईडने जरी लावले तरी ते उठून दिसतात, पण खूप गर्दी केली ना छान नाही दिसणार. तुम्हाला वर लावायचे का साईडला लावायचे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. इझी आहे हे बनवायला. तुम्हाला हा कसं वाटलं नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. कॅन्डल लावून दाखवते मी तुम्हाला. तुम्ही हे दिवाळीला सुद्धा बनवू शकता. आता आपल्याला वाण द्यायचे ते तर वाणाचा यूज काहीतरी झाला पाहिजे ना, ह्या हिशोबाने आपण वाण देऊ शकतो. त्यासाठी मी हे बनवलं आहे. कसं वाटलं, आवडलं तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला परत भेटू. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.